गुड बॅटिंग आणि तेवढी चांगली गोलंदाजी. चार ओव्हरची मॅच, पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आगासर आणि मानपाडा 4 ओव्हर. यानंतर मेगा फायनल असणार आहे. नीता स्फूर्ती चेंज द गेम वडोली बी आणि त्यांच्या विरोधात गावदेवी खाडी. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी यायचंय. कमलेश पाटील आला असेल तर या टॉस साठी. मेगा फायनल असणार आहे यानंतर. खार्डी आणि त्यांच्या विरोधात वडवली बी. भंडारीचे कृष्णा मामा सुद्धा आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार केला जाईल रवी भोईर यांच्या शुभ हस्ते. चला खार्डीचे कॅप्टन या. खार्डी गावदेवी खार्डी संघाचे संघनायक आणि नीता स्फूर्ती अर्थातच चंद्रकांत दादा पाटील जे वडवलीचे आपल्याला पाहिलं तर आगासनचे आहेत, ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. नीता त्यांच्या पत्नी आपल्यामध्ये आज नाही आहेत आणि त्यांच्या नावाने मात्र चेंज द गेम वडवली बी संघाला त्यांनी पुरस्कृत केलंय नीता स्फूर्ती या नावाने. चंद्रकांत पाटील आता इन ॲक्शन मध्ये आपल्याला दिसत आहेत मैदानात. आगासनचे एक चांगले पुरस्कर्ते आहेत. वाकलन संघाला सुद्धा भरपूर वेळा ते पुरस्कृत करतात. वाकलन ट्रॉफी मध्ये सुद्धा वडोली बी संघाला पुरस्कृत केला आणि पहिला क्रमांक त्याने पटकावला होता. खार्डी आणि वडवली बी कॅप्टन या टॉस साठी. 4 ओव्हरची आता ही मॅच शेवटची आहे. यानंतर फायनल मात्र 3 षटकांची असणार आहे. कमलेश वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. पाऊस कालही 3-3:30 वाजता आला. एक मिनिट थांबायचे. किशोर सबस्टिट्यूट जो फिल्डर आहे तो तुम्हाला थर्ड मॅन किंवा फायनलला ठेवावा लागेल. जो नियम आहे 40+ संघटनेचा. सबस्टिट्यूट फिल्डर जो बदली फिल्डर घेतलाय तो तुम्हाला थर्ड मॅन फायनलिंगला ठेवावं लागेल, लक्षात घ्या. चला खार्डीचे कॅप्टन सुरेश फौजदार आपण या. वडोलीचे कॅप्टन इथे आलेले आहेत. कावा वडोलीचा छावा. स्ट्राईक एंडला बहिराम, नॉन स्ट्राईक एंडला रणजित आहेत आणि पहिले षटक घेऊन आलेत किशोर. आणि काय फटका सजवलाय बहिरामने पहिल्या चेंडूवरती वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये पॉइंटच्या डोक्यावरून सीमा पार चौकार. चौकार आलाय. पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच आहे. नंतर मेगा फायनल आहे रेग्युलरची 3 षटकांची. खार्डी आणि त्यांच्या विरोधात नीता स्फूर्ती चेंज द गेम वडवली बी. किशोर हा चेंडू ऑफस्टम्पच्या भरपूरच बाहेर होता आणि पंचाने हा चेंडू वाईट घोषित केलाय. 5 धावा धावफलकामध्ये लागल्या आहेत. मानपाडा संघ फलंदाजी करत असताना जो संघ आपण पाहिला जुबिलीच्या स्पर्धेत 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. काल रेग्युलर संघ मानपाडा संघ सुद्धा 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. म्हणजे चांगली कामगिरी करतायत मानपाडा रेग्युलर आणि 40+. बहिरामच्या बॅट मध्ये येतोय चौकार. 9 धावा धावफलकावरती लागत आहेत. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते नाणेफेकी गमावल्यानंतर मानपाडा संघाकडनं. किशोरचं षटक मात्र आता मागडे ठरत चाललंय आगासन टीम साठी. नऊ धावा झाल्यात किशोर गोलंदाजी मार्कवर. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय, मात्र टायमिंग व्यवस्थित इथे झालं नाहीये
आणि क्षेत्ररक्षक जज करतायत. खूप चांगला झेल तिथे टिपलाय मनोज मुंडे तिथे. आणि फलंदाज बहिरामची खेळी इथे समाप्त होईल. पहिला धक्का मानपाडा संघाला. तिसऱ्या क्रमांकावरती मात्र प्रवीण वजे येत आहेत. एक अष्टपैलू खेळाडू या मानपाडा संघाचा. समर वजे साहेबांचं इथे आगमन झालं. यशस्वी उद्योजक. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. आणि खाडीचे कॅप्टन सूरज फौजदारलाही आम्ही विनंती करतोय की आपण टॉस साठी या, कारण की कमलेश पाटील इथे आलेत. सूरज आमच्या समोर आहेत. यानंतर मेगा फायनल होणार आहे. काटेई संघ या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल. त्यांची फाईट असेल वडोली बी. वाकलन ट्रॉफी पहिली स्पर्धा त्यांनी जिंकली. नागझरीची स्पर्धा दुसरी जिंकली. उसाटण्याची स्पर्धा तिसरी. आणि आता चौथ्यांदा ते फायनल मध्ये आहेत. आता मात्र त्यांची गाठ खार्डीशी असणार आहे. मात्र रणजित इथे बाद झालाय. चेंडू काहीच समजला नाहीये रणजितला. त्रिफळाचीत झालाय तो. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये मानपाडा संघाला. एकनाथ येत आहेत आता मात्र चौथ्या क्रमांकावरती. आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे गोलंदाज किशोर. पहिल्या 2 चेंडूत किशोरने 9 धावा खर्च केले होते. त्यानंतर 2 विकेट लागोपाठ त्याने घेतलेत. आणि आता एकनाथ आलाय बघायचं. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे गोलंदाज किशोर. या पुढची मॅच तुम्ही बघू शकाल. सूरज फौजदार आणि त्यांच्या विरुद्ध कमलेश पाटील आहेत. यंग स्टार तुम्हाला पाहायला मिळतोय. तेवढं चांगलं लेदर बॉल क्रिकेट भरपूर खेळतात ते, आणि त्याचा फायदा त्यांना कुठेतरी टेनिस बॉल मध्ये होतोय. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग ऑनच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. सिंगल पेक्षा जास्त इथे काही मिळणार नाहीये. 2 बाद 10 अशी धावसंख्या आहे. मानपाडा संघ प्रथम फलंदाजी करत असताना बहिरामने खूप चांगली सुरुवात दिली होती. मात्र त्यानंतर किशोरने 2 विकेट घेतले. पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. खरे एकच षटक पॉवर प्ले. 4 ओव्हरची मॅच आहे. रमेश मात्रे आणि जतीन भोयाळ मेन पंचाच्या भूमिकेत आपण पाहतोय. इथे मात्र थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. थर्डमॅन आणि गलीच्या मधून चेंडू वेगाने सीमा पार जाईल. प्रवीणच्या बॅट मधून येणारा हा पहिला चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 14 धावा धावफलकावरती लागल्यात त्या मानपाडा संघाच्या. नवीन फलंदाज एकनाथ 4थ्या क्रमांकावरती मैदानात दाखल झालाय. आणि आता प्रवीण वजेला खेळपट्टीवर थांबणं खूप गरजेचं, कारण मॅच 4 ओव्हरची आहे. 14 धावा ऑलरेडी आल्या आहेत. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅच मध्ये. चंद्रकांत पाटील गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत दुसरं षटक घेऊन. चंद्रकांत पाटील यांनीच पुरस्कृत केलेला संघ आहे नीता स्मृती वडवली बी संघ, आणि त्या संघाचे पुरस्कर्ते मात्र आता गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत चंद्रकांत पाटील. चार षटकांची मॅच आहे. फक्त 20 मिनिटाचा अवधी आहे तुमच्याकडे, त्यामुळे थोडंसं फास्ट खेळा. चौदा धावा झाल्यात. इथे कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू ऑफ स्टंपच्या भरपूरच बाहेर होता. पंचाने वाईट घोषित केलंय. खंबालपाड्याचे भगवान काटे यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. हाही चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर आहे. पंच वाईट घोषित करतायत. थोडेसे नाराज होत आहेत चंद्रकांत पाटील आणि यष्टिरक्षक. सलग 2 चेंडू इथे वाईट फेकलेत. धावा झाल्या 16. भगवान काटे खेळाडू सुद्धा आहेत 40+ खंबालपाड्याचे. त्यांचंही आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये.
चंद्रकांत पाटील गोलंदाजी मार्कवर. आता मात्र चेंडू खूपच बाहेर आणि सलग 3 चेंडू वाईट फेकलेत. पहिल्या षटकात धावा होत्या 14, या षटकात आतापर्यंत 3 वाईट आलेत, म्हणजे धावा झाल्यात 17. त्यानंतर आपण टॉस कडे सुद्धा वळणार आहोत. तर चंद्रकांत पाटील यांच्या हॅट्रिक साठी देसाईचे राम पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चंद्रकांत पाटील यांच्यासाठी विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये आहेत. देसाई संघाचा डावखुऱ्याचा आता घातक फलंदाज राम पाटील. 1 धाव इथे मिळाले. धावसंख्या आपण पाहिली तर 18 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज चंद्रकांत पाटील. हा चेंडू मिसटायमिंग स्ट्रोक आहे, मात्र क्षेत्ररक्षकाने केली तिथे चूक. मिड विकेटला झेलवर यायला होतं, मात्र चेंडू 1 बाउंस सीमा पार जाईल. चौकार. धावसंख्या 22. धावा झाल्यात. चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू भरपूर उंच गेलाय आणि सुरेख झेल तिथे टिपलाय. थोडस दुखापत सुद्धा होते बघायचे. कैलास पाटील बघायचे. झेल त्याने पकडल्यानंतर पाणी घेऊन जा मैदानात. पाणी घेऊन जायचं. बघा प्रवीण वजे सुद्धा लगेच पाहतायत खेळाडू कोणत्या गावचे महत्व आहे. दुखापत झाल्यानंतर त्याला पाहणं खूप गरजेचं, कारण की एक गुलांटी सुद्धा त्याने मारली झेल घेतल्यानंतर. पाणी द्या, हवा येऊ द्या थोडीशी. श्याम भोईर सुद्धा लगेच गेलेत. धावसंख्या आपण पाहिली तर 22 आहे. प्रवीण वजे इथे बाद झालेत. विठ्ठल पाटील सुद्धा येत आहेत. माजी सरपंच भगवान काटे यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आयोजकांच्या वतीने आपल्यालाही आमंत्रित केलं जाते, आपण या व्यासपीठावरती. देवेंद्र आलेत नवीन फलंदाज. स्ट्राईक एंडला देवेंद्र आहेत, 9 सेकंडला एकनाथ आहेत. चंद्रकांत चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हलकसं अपील केलं होतं स्ट्रेशकाने. बावीस धावा झाल्यात. दुसरं षटक मार्गस्थ आहे, थोडीशी घाई करा. हा चेंडू तुम्ही पाहतायत देवेंद्रच्या बॅटच्या रडार मध्ये येतो आणि चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडं. षटकार. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. धावा आपण पाहिल्या तर 28 धावा झाल्यात मानपाडा संघाच्या. चेंडू द्यायचे लगेच. दुसरा चेंडू द्या राजकुमार, नवीन चेंडू द्या लगेच. वेळ आपल्याकडे कमी आहे. दुसऱ्या वेळी चेंडू चॉईस नसेल हे लक्षात घ्या सर्व संघाने. जो चेंडू दिला जाईल तो तुम्हाला घ्यावा लागणार आहे. 28 धावा झाल्यात. ते मात्र चंद्रकांत पाटील चेंडूची गती कमी करतायत
आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 14.00च्या सरासरीने 28 धावा धावपळकरी लागल्यात. जाऊया आपण टॉस करूया इथे. निता स्मृती वडवली बी विरुद्ध खार्डी. सूरज पोजार या टॉस साठी. मेगा फायनल असेल यानंतर. सूरज पोजार यायचे टॉस साठी. दोन षटकात 28 धावा झाल्यात. मॅच सुरू करायची. तिसरं षटक घेऊन येतात गोलंदाज सुनील. सूरज आलेत. कमलेश या टॉस साठी. 3 ओव्हरची फायनल असेल लक्षात घ्या. मुरलीधर मात्रे यांच्या शुभास्ते आपण टॉस करूया मेगा फायनल रेग्युलरची. निता स्मृती वडवली बी विरुद्ध गावदेवी खार्डी. कमलेश पाटील येतात एका बाजूला. टॉस केला जाईल. 3 ओव्हरची ती फायनल असेल. आणि इथे चेंडू हवेत आहे आणि फलंदाज एकनाथची खेळी समाप्त होईल. जाऊया आपण टॉस कडे. आणि टॉस तिथे केला जातोय. निता स्मृती वडवली बी आणि त्यांच्या विरोधात गावदेवी खार्डी. निता स्मृती वडवली बी संघटने टॉस जिंकलाय फायनलच्या मॅच मध्ये. बघायचं कमलेश काय निर्णय घेतात या मॅच मध्ये महत्वाच्या. जरूर तुम्ही वेळ घ्या. अजून एक इनिंग बाकी आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. निता स्मृती चेंज द गेम. वडवली बी संघाने आणि खार्डी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले 3 ओव्हरच्या मॅच मध्ये. हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक फाईन लेगला चूक करतायत. मात्र थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक बघा किती वेगाने आलाय. तिसऱ्या पंचाकडे निर्णय लगेच सोपवलाय. सीताराम पाटील होते इथे. खूप चांगलं क्षेत्ररक्षक दाखवलंय सीताराम पाटील यांनी. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. सुनील मात्र चांगली गोलंदाजी करतायत. गावदेवी क्रिकेट संघ उंबारली आयोजित उंबारली चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. 40+ 8 संघ. गावदेवी क्रिकेट संघ कोळेगावच्या माध्यमातून पहिली 40+ची स्पर्धा आपण पाहिली. अप्रतिम स्पर्धा झाली ती. त्या स्पर्धेत आपण पाहिलं तर स्मनिका पाटील 11 संदर्भ संघ चॅम्पियन उपविजेता आढळली. त्यानंतर ही दुसरी 40+ची स्पर्धा. बघायचंय देवेंद्र सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेत की नाही याची पाहणी केली जाते. जे लोढा एवन शाखा प्रमुख सुभाष पाटील यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती करतो. आणि फलंदाज बाद असेल. देवेंद्रला इथे मैदान सोडावं लागेल. सीताराम पाटील यांची खूप चांगली फिल्डिंग तुम्ही पाहिली. बॅट मात्र थोडीशी आपण पाहिलं तर हवेत होती देवेंद्र यांची. नाराज आहेत ते स्वतःवरती. मात्र इथे मैदान त्यांना सोडावं लागेल आता.
पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाचे चषक आपण रेग्युलरचे पाहिले तर नक्कीच मुरलीधर म्हात्रे साहेब जे आहेत सोनारपाड्याचे त्यांच्याकडे तिन्ही चषक आम्हाला उपलब्ध झालेत, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. बाला आळे नवीन फलंदाज, दत्ता नोन स्ट्राईक एंडला आहेत. एकच धाव इथे ऍड झाली आणि धावा झाल्यात त्या 31 धावा झाल्यात. तिसरं षटक मार्गस्थ आहे गोलंदाज सुनील, चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत आणि सीताराम पाटीलने खूप चांगली फिल्डिंग दाखवली. उंबारलीचा खेळाडू आहे हा. चेंडू हलक्यात खेळत आहेत लॉंगॉनवरनं क्षेत्ररक्षक बघा किती वेगाने आलेत. एकच धाव इथे मिळेल. मला थोडीशी घाई दाखवत आहेत. 32 धावा झाल्यात. पुढची मॅच मेगा फायनल आहे, तिचाही टॉस झालाय. निता स्मृती वडवली बी अर्थात चेंज द गेम या संघाने नाणेफेकी जिंकली, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चांगला चेंडू तुम्हाला पाहायला दिसतो. सुनीलने खूप चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये आतापर्यंत. 2 षटकात 28 धावा होत्या, या षटकात आतापर्यंत फक्त 4 धावा आल्या आहेत 5 चेंडू मध्ये. 32 धावा दापोलकर आपण पाहतोय. सुनील अजून एक चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय आणि अपील केलं ते फलंदाज. दत्ताची खेळी इथे समाप्त होईल. एक सांघिक यश आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी मानावी लागेल या षटकामध्ये. पहिल्या 2 षटकात धावा होत्या 28, या षटकात फक्त 4 धावा आल्या आहेत आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. दापोलकर धावा आहेत त्या 32. नवीन फलंदाज लवकर पाठवायचे. संपल्या 32 धावा झाल्या. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. थोडंसं स्पीडअप करा आगासन टीम. शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज बिंदास. चला थोडं फास्ट खेळा बिंदास. सेकंडला बाळा आहेत, 9 सेकंडला मंगेश आहेत. 32 धावा झाल्यात. हा चेंडू तुम्ही पाहतायत मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले, तिथे झाली मिस स्पीड. पंचांनी चेंडू नो घोषित केलाय. फिल्डिंग आपण पाहिलं तर 3 40+ मध्ये नाहीये, तसं नो बॉल नाहीये. रमेश मात्रे 40+ मध्ये नाहीये, नो नसणार आहे, नो बॉल नाहीये. चंद्रकांत दादा मॅच सुरू करा. दोनच धावा आहेत. चौतीस धावा झाल्या, 2च धावा आहेत. तर वडोलीचे माजी सरपंच हरिश्चंद्र पाटील यांचे आगमन झालं या व्यासपीठावरती आणि त्यांच्या समेत काशीनाथ पाटील साहेबांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत करतोय आम्ही. आणि चेंडू भरपूर उंच गेलाय, मात्र झेल घेणार कोण हा प्रश्न होता. 2 धावा तोपर्यंत पूर्ण होतील. धावा झाल्यात आता 36. छत्तीस धावा झाल्यात. काशीनाथ पाटील साहेब या ऋतिक पाटील यांचे बाबा, त्यांचे आगमन झाले. त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आणि हरिश्चंद्र पाटील जे माजी सरपंच आहेत वडोलीचे, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. 36 धावा झाल्यात. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये, मात्र फिल्डिंग चांगली होते तिथे. बघा चंद्रकांत पाटील यांनाही यकीन होत नाहीये की चेंडू अडवला गेलाय.
एक धाव इथे मिळाले. 37 धावा झाल्या आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. हा चेंडू तुम्ही पाहताय मिड विकेटच्या दिशेने थोडीशी मिसफिल्डिंग. 2 धावा. थोडीशी दुखापत सुद्धा झाली होती त्या क्षेत्ररक्षकाला. मनोज आहेत. कॅच सुद्धा त्यांनी प्रवीण वजेची खूप चांगली पकडली. 2 धाब्याने धावा झाल्या त्या 39. 3 चेंडू बाकी आहेत. बिंदास. इथे मात्र हलक्या हाताने खेळतात. एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता. सीताराम पाटील बघा किती वेगाने येत आहेत. शेवटचा चेंडू बाकी. माफ करा कारण पहिला बॉल नो नाहीये. चाळीस धावा झालेत. 40 धावा आणि पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू. इथे मात्र फटका चांगला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू सीमा पार जाईल. चौकार हा येणारा उपयुक्त चौकार. धावा आपण पाहिल्या तर 44 झाल्यात आणि 45 टार्गेट असणार आहे टीम आगासन या संघासमोर. शेवटच्या चेंडूवरती बाळा यांच्या बॅटमधनं चौकार आलाय. लगेच फिल्डिंग लावायची मानपाडा संघ आपण. आणि आगासन संघ आपण लगेच चेंडू चेक करून आपली सलामीची जोडी मैदानात दाखल करायची. आणि 45 धाबांचा आगासन संघ कशा प्रकारे पाठलाग करेल या ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत दुसऱ्या सत्रामध्ये करण काळणे यांच्याकडे. डीजे गिरीश पाटील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित. त्यांचा इथे सत्कार केला जाईल. मी देवा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दादांचा सत्कार करायचे. प्रेमाची शाल आणि मोमेंटो देऊन सत्कार करूया आपण. गिरीश दादांना विनंती. या नवनिर्वाचित उपाध्यक्ष आहेत 40+ संघटनेचे अध्यक्ष आपण पाहिलं तर अर्जुनभाई पाटील आहेत जे माजी सरपंच सुद्धा आहेत काटेचे. त्यांचा इथे सन्मान केला होतोय. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती खंबालपाड्याचे भगवान काटे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार होईल. मी देवा पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचाही सत्कार करायचा आहे. तर या भगवान काटे साहेब जे खंबालपाड्याचे आहेत त्यांचा इथे सत्कार केला जाईल. जाऊया आपण 45 धावांचा पाठलाग अगस्त संघ कशा प्रकारे करेल या ऐकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये हेडुडणे गावचे प्रतिम समालोचक करण काळे यांच्याकडे. थँक्यू नितीन दादा. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गावदेवी क्रिकेट संघ रिक्वायर्ड रन रेट 11.25. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये चालले. अंपायर्स देखील जात आहेत. वेळेच्या बाबतीत आमचे नियम आजच्या दिवसामध्ये कठोर आहे. सो आपण वेळेचं भान राखा आणि 20 मिनिटांमध्ये 4 षटकं हाताळलं आपणास अनिवार्य असेल. तर सन्मान आपण करूयात सागावचे आमचे ज्येष्ठ पैलवान आदरणीय श्री हरिचंद्रजी जाधव यांच्या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येईल. मी विनंती करेन श्री रवी भोईर यांना आपल्या शुभ हस्ते आपण ज्येष्ठ पैलवान सागावचे हरिचंद्रजी जाधव साहेब यांचा यथोचित सन्मान करावा. खूप सारे मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतील आमच्या VIP डाईजमध्ये. या मॅचचा
आनंद घेण्यासाठी सर्वांचं गावदेवी क्रिकेट संघ उंबारली यांच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. लक्ष 45 आघाडीची जोडी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये आहे ती स्ट्रायकिंग एंडला बिंदास आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय तो लालचंद्र. तर हे पहिलं षटक पॉवर प्लेचं ज्यामध्ये गोलंदाज रणजित थांदगे डीप मध्ये मिड विकेट आणि डीप मध्ये आहे ते लॉंग ऑन. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. इनफिल्ड मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट कव्हर पॉइंट थर्ड मॅन फाईन लेग आणि आहे ते मिड विकेट आतमध्ये. पहिला चेंडू शफल होऊन त्यानंतर हुक करतात बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पॉवर प्ले सुरू आहे. क्षेत्र त्या ठिकाणी पूर्णपणे खुलं पाहायला मिळालं. डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत आणि क्षेत्ररक्षणामधून हलगर्जीपणा पाहायला मिळाला आणि अखेरा चेंडू सीमा पार. पहिल्या चेंडूवरती चौकार. आणि चौकार जात असताना चौकाराने सुरुवात झाली. लक्ष आहे ते म्हणजे 45-45 धावसंख्येचं. आणि याच दरम्यान सांगली साताऱ्याचे उद्योजक खास आज या स्पर्धेसाठी ज्यांची उपस्थिती आहे आदरणीय श्री राहुलजी जगदाले साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आले. छेल त्या ठिकाणी ड्रॉप होतोय आणि दुसरा क्षेत्ररक्षक कव्हर करेल त्या अगोदर हा चेंडू सीमा पार. लागोपाठचा दुसरा चौकार. श्री देवा पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण पंडितजी भोईर साहेब यांचा यथोचित सन्मान करावा. धावफलक 8 वरती आहे. 2 चौकार या ठिकाणी वसूल करतोय तो फलंदाज बिंदास बिंदास्त खेळतोय. आणि त्याचबरोबर श्री राजेशजी म्हात्रे साहेब यांचा देखील आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करणार आहोत. मी पुन्हा एकदा विनंती करेन ती देवा पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण राजेशजी म्हात्रे साहेब यांचा यथोचित सन्मान करावा. शफल झाले होते. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न होता. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. लेग स्टंपच्या बाहेर होता चेंडू कुठे का होईना आणि त्याच कारणास्तव अंपायरचे दोन्ही हात आपण बघितले ते समांतर. आणि आपण बघतोय धाव फलक सध्या 9 या आकड्यावरती सरासरी मेंटेन करायची आहे 11.25 ची. पिच होता लॉफ्ट केलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मधून हा चेंडू चाललाय तो सीमा रेषेच्या बाहेर. दर्जेदार षटकार. आपली सुरुवात यशाचा अर्धा पल्ला पार करते आणि ही सुरुवात आपण बघतोय सध्या बिंदासने बिनधास्त केली आहे. रणजित ठाणगे बॅकफुटला आला त्यानंतर ऑन साइडला वळवतात. गॅप मध्ये खेळले. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने स्टॉप केलंय चेंडूला. सेकंड अटेम्प्ट मध्ये उचलून फेक करतात. तोपर्यंत 2 धावा ते रोखू शकत नव्हते. स्ट्रायकिंग एंडला फेक येते. दुहेरी धावसंख्येने धाव फलक दुहेरी अंकामध्ये आपण बघतोय आतापर्यंत 17 वरती. चेंडू अजूनही आपण बघितलं तर शिल्लक आहेत ते 2 या षटकामधले. पॉवर प्ले सुरू आहे आणि ते धाव फलक आपण बघतोय 17 वरती आतापर्यंत. प्रोडक्टिव्ह ओव्हर आहे बॅटिंग करणाऱ्या आगासनसाठी. बॅकफुट लावून कट करतात. गॅप मध्ये पॉइंटला बेदून हा चेंडू डिपिश कव्हर पॉइंटला भरपूर वेगाने अलॉंग दी कार्पेट सीमा पार. चौकार. आणि एक षटकार देखील आपण बघतो. धाव फलक जाऊन पोहोचले पुढे ते 21 वरती 21. तर त्याचबरोबर विशालजी मंदावले यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येईल. टेकन आउटसाइड एज बॅटचं हलकसं चुंबन घेऊन चेंडू विसावला. रक्षकाच्या हातामध्ये अखेरा संघर्ष संपतोय तो बिंदासचा. त्याने बिंदास इनिंग आपल्या समोर पेश केली. 20 धावसंख्येची तो या ठिकाणी बाद होतोय. पहिला धक्का.
धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या म्हणजेच 21. बॅटिंग करणाऱ्या आगासांसाठी प्रोडक्टिव्ह राहिले, ज्यामध्ये धावसंख्येचं उत्पादन होत असताना आपण बघितलं 21 धावा धावफलकावरती आल्या. एक गडी नक्कीच बाद झाला. बिंदासला माघारी परतवण्यामध्ये यश त्यांना मिळालं, परंतु ज्या बिंदासने 20 धावा इंडिव्हिज्युअल उभारल्यात, एक अवांतर धाव जोडली या षटकामध्ये, आल्या त्या 21. लक्ष असताना 45चा आता गरज आहे ती 24ची आणि चेंडू शिल्लक आहेत 18. चला, अंपायरच्या ठिकाणी सूचना करत आहेत फिल्डिंग करणारा मानपाडा संघ, आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. प्लॅनिंग करणं गरजेचं आहे, परंतु आपण जास्त वेळ घेऊ नका त्यासाठी, कारण आज अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. मेगा फायनल यानंतर खेळण्यात येईल, जी असेल नीता 11 चेंज मडुली बी आणि गावदेवी खार्डीमध्ये रेग्युलरच्या 24 संघांमधून, आणि आज जो 8 संघांचा पूल आपण बघतोय 40+ संघांमधून, त्यांच्या देखील मेगा फायनलची मॅच आणि सेमीफायनल अजूनही कव्हर करणं बाकी आहे. सो याची आपण दखल घ्या आणि त्याच दिशेने हा सामना कसा लवकरात लवकर फिनिश होईल आपली पावलं उचला, हेच आम्ही आयोजकांच्या वतीने वारंवार सूचना करतो. 21 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक संपन्न झालंय आणि या दुसऱ्या षटकामध्ये आलाय गोलंदाज प्रवीण वझे. मी विनंती करेन आदरणीय श्री किशोरजी भंडारी आणि श्री प्रेमनाथजी काळन, आपण या आमच्या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ऑन साईडला वळवल्या बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण, उचलून फेक करतायत ते, थोडेसे चाचपडत त्या ठिकाणी पाहायला मिळाले, कारण चेंडू देखील डायव्हर्ट झाला होता आणि त्याच कारणास्तव त्या ठिकाणी त्या क्षेत्ररक्षकाने चांगल्या पद्धतीनं चेंडूला अडवलं. फेक करतात तोपर्यंत धाव मिळते एक फक्त, आणि सिंगलने धाव फलक आपण बघतोय 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय मनोज तिसऱ्या क्रमांकावरती आले, ते मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडेड आहेत, त्या कारणासाठी क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन आता करण्यात येईल. डीप मध्ये तुम्हाला पाहायला मिळते स्वीपर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये आहे, लॉंग ऑफ डीप मध्ये लॉंग ऑन मिड विकेट, आणि आता एक सर तो क्षेत्ररक्षक स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान सरकत असताना आपण बघतोय. जे प्रेक्षक आमचे चालले आहेत मैदानाच्या आतमधून, आपण लवकरात लवकर बाहेर व्हा. धावफलक आहे ते 22 वरती. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा परिवर्तन करत असताना आपण बघितलं ते संघनायकाला ऑन साईडला उचलण्याचा प्रयत्न करत, स्पॉटकडे बघत राहिले फलंदाज. टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ झाला भरपूर चेंडू. हाईट फॅक्टर किती महत्वाचं असतं ॲज अ बॉलर. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला तो प्रवीण वझेचा. टप्पा पडल्यानंतर जास्त राईज झाला, टेक ऑफ झाला, आणि तीच उचल या ठिकाणी संभ्रमात पाडतीये फलंदाज मनोजला. धावसंख्या स्थगित आहे ती 22 या आकड्यावरती. लेटकट हवेमध्ये खेळलेत, पॉइंटला भेदून वरतून हा चेंडू चाला इनफिल्डच्या डीप मध्ये, आउटफील्ड फास्ट, सीमा पार, चौकार. जाऊन पोहोचले 26 या आकड्यावरती. प्रवीणचे षटक आपण बघतोय, ज्यामध्ये 2 चेंडूंमध्ये फक्त एक, आणि या तिसऱ्या चेंडूवरती आला तो हा चौकार. लेटकटचा फटका, वेगाचा वापर यावेळेला या फलंदाजाने केला. धावफलक 26 या आकड्यावरती. स्टेप आउट झाले, आखो टप्प्याचा चेंडू, तर लेंथ लगेचच कमी केली. मिडॉनला त्या ठिकाणी गुड फिल्डिंग, फॉलो थ्रो मधून भरपूर वेगाने धावले होते त्या ठिकाणी प्रवीण. फेक लगेचच करतात स्ट्रायकिंग एंडला. सिंगल धावफलक 27 वरती. चांगल्या क्षेत्ररक्षणाची अपेक्षा आहे, त्याबरोबर विकेट देखील मिळवावे लागतील आता मानपाडाला, कारण आगासन एक गडी नक्कीच बाद झाला. लालचंद आणि मनोज डावाला पुढे नेतात. षटक प्रगतीपथावर असताना दुसरं धावा आतापर्यंत आपण बघतोय त्या 27. तर एक सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय आदरणीय श्री भाई वझे साहेब. मी विनंती करेन सागावचे आमचे पैलवान, ज्येष्ठ पैलवान हरिचंद्रजी जाधव यांच्या शुभ हस्ते मनपाडाचे आपले भाई वझे यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. 27 तयार होतो आहे तो प्रवीण.
ऑन साईडला उचलण्याचा प्रयत्न होते, या ठिकाणी मिस झालेत. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू आपण बघितला. बॉडीला ब्रश होऊन वेग भरपूर होता या चेंडूमध्ये. अंपायरचा इशारा तो लेग बायज आणि ते आपण बघतोय सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचले पुढे 28 वरती. अजूनही जर आपण बघितलं तर या षटकामध्ये 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. रणजित टानक आणि प्रवीण मध्ये थोडंसं चर्चासत्र आपल्याला पाहायला मिळालं, कारण रणजितनं पहिलं षटक हाताळलं, थोडं मागडं नक्कीच राहिलं, परंतु आता कमबॅक प्रवीणने या षटकामध्ये केलंय आणि त्यासोबत आता विकेट मिळवावे लागतील. ब्रेक थ्रूच्या शोधात आहे मानपाडा. बिंदासला या ठिकाणी बाद करण्यामध्ये यश मिळालं ते रणजितला अखेरच्या चेंडूवरती, तर प्रवीणचा या षटकामधला असेल तो अखेरचा चेंडू. ऑन साईडला या ठिकाणी वळवण्याचा प्रयत्न मेरिटवरती खेळणं गरजेचं आहे. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना आपण बघितला. षटक संपन्न 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 28 गडी बाद झालेला आहे तो 1 आणि आता उर्वरित समीकरण चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये गरज आहे ती 17 धावसंख्येची. घेऊया एक छोटीशी विश्रांती, जाऊयात आपण डीजे मास्टरकडे आणि ऐकूयात एक सुमधुर संगीत. फिल्डिंग करणारा संघ जास्त वेळ आपण घेतात, अन्यथा आयोजक या ठिकाणी सूचना करतात आपल्या संघाला पेनाल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. 12 चेंडू 17चं समीकरण या सामन्यामध्ये आता उरलेलं आहे. 12 चेंडूंमध्ये धावा येत आहेत त्या म्हणजेच 28 धावा. जेव्हा बिंदास मैदानाच्या आतमध्ये होता धावा देखील बिंदास्त येत होत्या. त्याने 20 धावसंख्येचं योगदान दिलं 6 चेंडूंमध्ये. तो बिंदास माघारी परतला पहिल्या षटकाच्या अखेरीस. या षटकामध्ये प्रवीणचं षटक इकॉनॉमिकल जे राहिलं मनपाडाच्या बाजूने फक्त 7 धावसंख्येचं आणि आता 12 चेंडू 17 वरती हा सामना येऊन ठेपलाय तो आगासन संघासमोर. पुढचे दोन्ही संघ गावदेवी खार्डी आणि त्यांच्या विरोधात नीता 11 चेंज गेम वडवली बी. नाणेफेकीचा कौल लढवली बी संघाने जिंकलाय आणि त्यांचा निर्णय आहे तो क्षेत्ररक्षण करण्याचा. या षटकामध्ये गोलंदाज आपण बघतोय देवेंद्र वझे. 12 चेंडू 17चं समीकरण. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण बघतोय तो लालचंद्र. पहिला चेंडू या ठिकाणी तयार होत आहेत ते कोणीगाव एंड कडून. वापिच होता ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करतात. लॉंग ऑन मध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फेके होती नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि तोपर्यंत दुसरी धाव वेगाने पूर्ण करत असताना मनोज. वेग भरपूर पाहायला मिळाला खेळपट्टीवरती रन कंप्लीट करण्यासाठी. गुड रनिंग. दुहेरी आकड्याने धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचलं 30 वरती आणि आता समीकरण 11 चेंडू 15 धावा. प्रत्येकी चेंडूवरती समीकरण या ठिकाणी आपण बघू शकाल आता बदलत असताना. चेंडू शिल्लक 11, गरज आहे ती 15ची अजूनही. प्रवीण वझेने षटक हाताळले. इकॉनॉमिकल 7 धावसंख्येचं तशाच षटकाची अपेक्षा करेल मानपाडा. त्यासोबत 1 ते 2 विकेट्स या देखील हव्या असेल त्या मानपाडाला, परंतु दुसऱ्या बाजूने आगासन या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा खेचण्याचा प्रयत्न करेल. गॅपमध्ये खेळलेत मिड विकेटला भरपूर वेगाने चेंडू चाललाय तो सीमा पार चौकार. रिक्वायर्ड रिमेनिंग 10. 10 चेंडू आणि 11 धावा. एक बाउंड्रीचा फरक होता. आता नेट टू नेट फाईट आपण बघू शकाल. 10 चेंडू 11चं हे समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये आहे ते आगासन संघासमोर तयार होत असताना ट्रॅक चेंज करतात. यावेळेला आपण बघतोय गोलंदाज डावकर तसे देवेंद्र वझे लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. या अगोदर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने आपण 2 चेंडू त्यांचे बघितले. आता लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने तयार होतात. डीपमध्ये स्क्वेअर लेग, डीपमध्ये मिड विकेट. ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक आता तुम्हाला पाहायला मिळतील. कावू कॉर्नर आणि लॉंग ऑन
आणि आहे ते फक्त ऑफ साइड लेग डीप मध्ये लॉंग ऑफ. देवेंद्र वझे ऑन साइडला उचल हवेमध्ये खेळले स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कॅच घेतली आहे आणि फलंदाज होतोय बाद इन ॲट नंबर सेकंड डाऊन. लालचंद बॅक टू द पॅव्हिलियन. चौतीस वरती गडी बाद होतोय तो तिसरा आणि आता हा गोलंदाज असेल तो हॅट्रिक 100 8 चेंडू मध्ये गरज आहे ती आता 11 धावसंख्येची. नवीन फलंदाज येतात गंगारामच्या शोभतीला किशोर. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय फलंदाज आहे ते गंगाराम. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय फलंदाज किशोरला 5व्या क्रमांकावरती जो स्ट्रायकिंग एंडला दाखल झाला. देवेंद्र वझे ट्रॅक आता पुन्हा एकदा चेंज. कधी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि आता येत आहेत लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. 8 चेंडू 11. ओहो चॉप करण्यास भाग पाडलं. वाईट यॉर्कर होत्या ठिकाणी डीप मध्ये स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचले. फेकी नॉन स्ट्रायकिंगला थोडी स्वेर आली आहे. दुसरी धाव कंप्लीट होते आहे. भरपूर वेगाने या ठिकाणी धावले होते ते फलंदाज. प्रवीण त्या ठिकाणी थोडेसे नाराज आहेत कारण क्षेत्ररक्षकाने स्ट्रायकिंग एंडला फेकी करणं गरजेचं होतं. कॉल विकेट किपर कडून आला होता परंतु नॉन स्ट्रायकिंगला फेकी झाली आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत्या. 36 वरती धाव फलक. चेंडू शिल्लक आहेत ते आता एकंदरीत आपण बघतोय 7 चेंडू आणि गरज आहे ती 9 धावसंख्येची. 7 चेंडू 9 धावा. किशोर मुंडे यांना आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडला ऑन साइडला स्क्वेअर लेग मध्ये खेळलेत. गॅप आहे क्षेत्ररक्षक पोहोचला. टप्पा पडलाय त्यांच्या हातामध्ये. चेंडू फेकी येते ती स्ट्रायकिंग एंडला आणि तोपर्यंत 2 धावा वेगाने आता देखील कंप्लीट होतात. षटक संपन्न या ठिकाणी आपण बघतोय ते म्हणजेच तिसरं आणि 3 षटकारांच्या अखेरीस जाऊन पोहोचलाय. 38 वरती बॅटिंग करणारा हा अगासन संघ 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये गरज आहे ती 7 धावसंख्येची. पुढचे दोन्ही संघ गावदेवी खार्डी आणि चेंज द गेम वडोली दोघांनी तयार राहा कारण यानंतर लगेचच त्या सामन्याला सुरुवात करण्यात येईल आणि तो सामना असेल 3 षटकांचा. याची देखील दोन्ही संघांनी नोंद घ्या आणि 40+ देखील सर्व सामने द्वितीय आता फेरीमधील सर्व सामने 3 षटकांच्या ठिकाणी खेळवण्यात येतील. वेळाभावी या ठिकाणी षटकं कमी करावी लागतात आयोजकांना कारण कालच्या दिवसामध्ये देखील या ठिकाणी पाऊस पडला. सामने रद्द झाले त्या कारणास्तव काही सामने आज सकाळच्या सत्रामध्ये आम्ही कव्हर केले. या ठिकाणी वेळाभावी या ठिकाणी आता हे सर्व सामने तुम्हाला पाहायला मिळतील 3 षटकांचे. 6 चेंडू 7चं समीकरण आहे. धावफलक आतापर्यंत आपण बघतोय 38 वरती जाऊन पोहोचले. लक्ष 45 असताना निर्णायक षटकामध्ये गोलंदाज आलाय तो मंगेश ठाकूर आलाय तो या षटकामध्ये. 6 चेंडू आणि धावा डिफेन्स करायचे आहेत
त्या म्हणजेच 7. तर रन बॉल इक्वेशन या ठिकाणी नक्कीच आपण म्हणू शकाल. 1 धाव चेंडूपेक्षा जास्त आहे, परंतु हा सामना आपण आता बघू शकाल कशा पद्धतीने या ठिकाणी रंग भरेल. पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय तो गोलंदाज मंगेश. मंगेश ठाकूर पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत ते गंगाराम. ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, गती कमी होती. लेन जर आपण बघितली गुंडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर हा चेंडू थोडासा टेक ऑफ झाला. गती जी अपेक्षित होती फलंदाजाला तिच्या कमी गतीने हा चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. आणि पहिला चेंडू या ठिकाणी होतोय तो निर्धाव. 5 चेंडू 7 धावा. कंपल्सरी चेसिंग हा या 40+ फॉर्मॅटचा या ठिकाणी नियम आहे. लॉफ्ट केला ऑन साइडला, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या जवळ रणजित ठाणगे कॅच घेतली आणि फलंदाज होतो आता बाद. चेंडू शिल्लक 4, गरज 7 धावसंख्येची. सुशील पाटील यांना मी विनंती करेन या पण आमच्या व्यासपीठावरती गावदेवी क्रिकेट संघ उंबारली आपल्याला या ठिकाणी आमंत्रित करत आहे. उंबारली चषक 2021 मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चेसिंग कंपल्सरी आहे. 40+ जेवढे संघ या स्पर्धेमध्ये खेळतात त्यांच्यासाठी, कारण 40+ असोसिएशनचा हा नियम आहे चेसिंग कंपल्सरी. सो आपण या गोष्टीची दखल घ्या. रेग्युलरचे संघ आहेत त्यांच्यासाठी हा नियम नसेल. त्यांच्यासाठी धावांची बरोबरी झाल्यास प्रथमतः विकेट आणि त्यानंतर टॉस. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 4 आणि 4 चेंडू मध्ये आता गरज आहे ती 7 धावसंख्येची. मंगेश या ठिकाणी आपण बघतोय गोलंदाजी करतात. या निर्णायक षटकामध्ये समोर आहे ते किशोर कडून आता जास्त अपेक्षा वाढल्या असतील, कारण जो स्लॉगर आहे, एक चांगला फिनिशर आहे आगासन 40+चा. आखू टप्प्याच्या डावामध्ये खेळलेत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक थांबलाय, वळण घेतलं चेंडूने आणि चेंडू सीमा पार चौकार आला. आणि या चौकाराने धावसंख्येचं अंतर आता चेंडू शिल्लक 3, गरज आहे ती 3 धावसंख्येची. प्रेक्षकाला असं वाटलं टप्पा पडल्यानंतर हा चेंडू स्वाभाविकपणे जास्त उचली घेईल की काय, परंतु तो खाली राहिला, थोडासा डायव्हर्ट देखील झाला आणि सीमारेषेच्या बाहेर गेला. चौकाराने धावफलक जाऊन पोहोचले ते 42 वरती. 3 धावसंख्येची गरज 3 चेंडूंमध्ये. मंगेश पुन्हा एकदा तयार. वार पलटवार आतापर्यंत आपण बघितलेत. ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न, अपील होते कॉट बिहाइंड साठी. येस, इट इज आउट. आणि आता पुन्हा एकदा कल्लाटी पाहायला मिळते या सामन्याला. ज्या किशोरने चौकार ठोकला तो होतो या ठिकाणी बाद. चेंडू शिल्लक 2, गरज आहे ती 3 धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग हा नियम. नक्कीच जशी बॅटची कडा लागली आणि स्वतःहून त्या ठिकाणी फलंदाज डगआउट बॉक्सच्या दिशेने वाटचाल करायला लागले, ही खेळाडू वृत्ती आहे आणि ती प्रत्येकाने दर्शवणं गरजेचं आहे. चला, फिल्डिंग लगेच सजवायचे. मानपणा पण जास्त वेळ घेता. आयोजकांच्या वारंवार सूचना आम्हाला येत आहेत, कृपया करून. चेंडू आपण बघतोय आता शिल्लक आहे ते 2 आणि गरज आहे ती 3 धावसंख्येची. आणि मैदानाच्या आतमध्ये संघ नायक येतात ते आगासनचे चंद्रकांत पाटील, जे पुरस्कर्ते देखील आहेत. त्यांच्या सौभाग्यवती आज आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांच्याच नावाने जो संघ आपल्याला पाहायला मिळतोय नीता 11 चेंज द गेम वडवलवी, हा त्यांचा संघ आहे, पुरस्कर्ते आहेत या संघाचे. तो पोहोचलाय अंतिम फेरीमध्ये. यानंतर तुम्हाला तो संघ पाहायला मिळेल गावदेवी खाडीच्या अगेन्स्ट. या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी हे दोन्ही संघ लढतील. या सामन्यामध्ये 2 चेंडू 3चं समीकरण. चंद्रकांत पाटील आगासनसाठी आता स्ट्रायकिंग एंडला मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे 7व्या क्रमांकावरती. दुसऱ्या बाजूला कौतुक करेन मंगेश, चौकार किशोरच्या बॅटमधून आला, त्याला त्याने माघारी परतवलंय. आणि आता आपण बघतोय हा सामना डोलायमान अवस्थेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. कधी इथे, कधी आगासनच्या बाजूने, तर कधी पाहायला मिळतोय तो मानपडाच्या बाजूने. 2 चेंडू 3.
एज आहे लिडिंग एज पाठीमागे हा चेंडू त्या ठिकाणी प्रवीण वजेच्या हातामध्ये हा चेंडू विकेटचं पतन आणि आता एका चेंडू मध्ये बनवायचे आहेत त्या 3 धावा. सेलिब्रेशन या ठिकाणी पाहायला मिळते मानपाडाचं, कारण 3 चेंडू 3ची गरज असताना लागोपाठचे 2 बळी घेतोय तो गोलंदाज मंगेश. वारंवार आमचे अंपायर त्या ठिकाणी सूचना करतात क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. मानपाडा कंपल्सरी चेसिंग हे लक्षात असू द्या. दोन्ही संघ आणि 40+ जेवढे संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत त्या सर्वांनी याची नक्कीच नोंद घ्यायची आहे, कारण ग्रामीण 40+ असोसिएशनचा हा नियमच आहे कंपल्सरी चेसिंग. 45चं लक्ष होतं. पहिल्या षटकामध्ये 21 आल्या होत्या आणि असं वाटलं की आगासन लवकरात लवकर या धावसंख्येचा यशस्वीरित्या पाठलाग करेल, यशस्वीरित्या चेस डाऊन करेल या धावसंख्येला, परंतु प्रवीणचं दुसरं षटक 7 धावसंख्येचं. तिसऱ्या षटकामध्ये 2 गडी बाद देवेंद्रने केले आणि 10 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये अवघ्या 7 धावसंख्येची गरज असताना आतापर्यंत फक्त 4 धावा आणि आता एका चेंडूमध्ये बनवायच्या आहेत त्या 3. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण बघतोय तो सुनील मुंडे. मी विनंती करेन आदरणीय श्री शंकरजी ठाकूर साहेब जे खार्डीस आहेत या पण आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पडद्याच्या आतमध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांनी पडद्याच्या बाहेर व्हा. सर्वांना मी विनंती करेन. 1 चेंडू आणि 3ची गरज आहे. चुरशीची लढत तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. अखेरच्या चेंडूवरती येऊन ठेपला हा सामना मानपाडाच्या विरोधात. आगासन मध्ये स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो तो सुनील आणि चेंडू आहे तो मंगेशच्या हातामध्ये. 1 चेंडू 3. टाळा नक्की व्हायला हव्यात या चेंडूसाठी. एज आहे आणि इथे हा सामना जिंकलाय तो मानपाडा संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. ज्या गोलंदाज मंगेशने 7 धावसंख्या इथे गरज होती आगासनला आणि या धावा डिफेन्स केल्या 2 गडी बाद करत असताना आणि तोच मंगेश ठरलाय या सामन्याचा सामनावीर. सामनाला नक्कीच या ठिकाणी कलाटी दिली ती मंगेशने.